नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा एकदा ई-के-वाय-सी पोर्टल सरकारने लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेलं आहे आणि यामध्ये आता 31 मार्च 2026 पर्यंत के-वाय-सी करू शकतात. पण यामध्ये त्याच बहिणी के-वाय-सी करू शकतात ज्यांची के-वाय-सी चुकलेली होती. पण प्रश्न असा आहे, ज्या महिलांनी याआधी के-वाय-सीच केली नाही त्यांचं काय? तर त्यांच्यासाठी सरकार लवकरच यामध्ये एडिटचं ऑप्शन आणेल किंवा मग वेबसाईटमध्ये काही बदल करण्यात येईल. परंतु सरकारने जर असं नाही केलं किंवा मग त्यांच्या ते ध्यानात नसेल, कारण बघा सध्या हा निवडणुकीचा काळ सुरू आहे. सर्व नेते हे त्यामध्ये बिझी आहे. दुसरं म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांचा खूप मोठा वाटा या लाडकी बहीण योजनेमध्ये होता. त्यानंतर ज्या आपल्या महिला व बालविकास मंत्री आहे आदितीताई तटकरे ह्या सुद्धा बिझी असतात. तर या गोष्टींमुळे हे राहून गेलेलं असेल. पण काळजी करू नका. या येत्या 15 दिवसात आपल्यासाठी काही ना काही खुशखबर नक्कीच येणार आहे. परंतु यामध्ये मी सांगू इच्छितो की यामध्ये तारीख फिक्स आहे. याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. तो सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. पण बहिणींनो, आपल्याला सुद्धा शांत बसून जमणार नाही. जर सरकारचे हे लक्षात नसेल, तर मग आपल्याला काही ना काही नक्कीच पाऊल उचलावे लागेल. जसं मागे काही जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणी एकत्र येऊन त्यांनी आंदोलने केली होती. मग असं मी नाही म्हणत की तुम्ही आंदोलनं करा किंवा मग रस्ता रोको करा. पण तुम्ही सुद्धा सरकारचे लक्ष जाणून द्या की बाबांनो, वेबसाईट चालत नव्हती किंवा मग आम्ही दिवस दिवस काम बुडून के-वाय-सी करण्यासाठी कॉम्प्युटरवर कॅफेवर गेलेलो, तिथे बसलेलो, तरी सुद्धा आमची के-वाय-सी झाली नाही. आम्हाला सुद्धा या हप्त्याची नितांत गरज आहे. असं सरकारला तुम्ही सांगायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे सरकारचे कसं कळवावं, सरकारचे कसं लक्षात आणून द्यावं, तर याचे खूप सारे मार्ग आहे. तुम्ही न्यूजद्वारे सुद्धा सरकारचे लक्षात आणून द्या किंवा मग महिला व बालविकास ऑफिसमध्ये जाऊन तिथे तुम्ही अर्ज करून द्या. अर्ज केल्यावर अधिकारी ती माहिती वरती पोहोचवेल. परंतु कुठेतरी सरकारच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात असेल की इतक्या लाडक्या बहिणींना सुद्धा ई-के-वाय-सी करायचे राहून गेलेले आहेत. शेवटी सरकार एवढ्या साऱ्या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर तर सोडणार नाही. आता तरी ज्या बहिणींची के-वाय-सी चुकली होती 31 डिसेंबरच्या आधी त्यांची के-वाय-सी सध्या सुरळीत सुरू आहे. पण ज्या बहिणींनी अजून के-वाय-सी केलीच नाही त्यांनी घाबरायचं नाही. त्यांची सुद्धा के-वाय-सी लवकरच होणार आहे. कारण की आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की तुम्हाला के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढ भेटणार आहे आणि तसं झालं सुद्धा. आता मी तुम्हाला जो शासन निर्णय आहे तो इथे दाखवून देण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये आपण इथे बघणार आहोत की आपल्याला जी तारीख आहे ती कितीपर्यंत आहे, काय याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण इथे बघणार आहोत. नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहतात TV6 मराठी. तर आपण इथे शासन निर्णय जो आहे ना हा बघू शकता. हा शासन जो निर्णय आहे, हा 18 सप्टेंबर 2025 रोजी हा निघालेला होता आणि याचा जो विषय आहे हा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणित करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत. बघा हा जो निर्णय आहे ना हा खूप महत्वाचा इथे शासन निर्णय जो जी-आर आहे ना हा आलेला आहे. हा आलेला होता. यामध्ये खूप सारे जे मुख्य इम्पॉर्टंट मुद्दे आहे ना हे सरकारने सांगितलेले आहे. परंतु आपण या विषयाबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. आपण इथे जो 3 नंबरचा निर्णय आहे ना तो आधी इथे बघून घेणार आहोत. बघू शकता बघा. या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे, की आता तुम्ही यावर्षी ई-के-वाय-सी केलेली आहे. परंतु आता आपल्याला इथे ध्यानात ठेवायचं आहे, की आपल्याला दरवर्षी ई-के-वाय-सी करणं इथे बंधनकारक आहे. म्हणजे जून महिन्यापासून ही जी के-वाय-सी आहे ना, ही चालू होणार आहे आणि 2 महिने ई-के-वाय-सी चालू राहणार आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिने आपल्याला इथे के-वाय-सी इथे करावी लागणार आहे. दरवर्षी येणार आहे. परंतु जर आता आपल्याला सध्या आपल्याला गरज आहे त्या ई-के-वाय-सीची. जर सरकारने आता जर 15 ते 20 दिवसामध्ये शासन 100% इथे निर्णय घेणार आहे. परंतु सरकारने जर या लाडक्या बहिणीचा जर विचार नाही केला, तर आपल्याला जूनपर्यंत इथे वाट बघावी लागणार आहे. कारण की बघा, इथे सरकारने इथे जी-आरमध्ये सांगितलं आहे, की आपल्याला दरवर्षी आता ई-के-वाय-सी करणे बंधनकारक आहे. पण आपल्याला असं वाटतं, की आता ज्या लाडक्या बहिणींनी याआधी ई-के-वाय-सी केलीच नाही, त्यांच्यासाठी सरकारने ते विचार करणे गरजेचं आहे. कारण की त्यांना सुद्धा इथे पैशाची खूप गरज आहे. ते जूनपर्यंत जर इथं वाट त्यांनी बघावी असं सरकारने करू नये. कारण की त्यांना सुद्धा इथे खूप अडचणी असतात. त्यांना सुद्धा मुलं-बाळं असतात. त्यांना सुद्धा प्रपंच आहे. त्यांना सुद्धा घर इथे चालवावं लागतं. तर त्यांना सुद्धा हे ₹1500 ची नितांत गरज आहे. ₹1500 काय हे आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना सर्वांना चांगलंच माहिती असतं. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा आणि ज्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी केली नाही,
त्यांच्यासाठी निदान 15 ते 20 दिवस तरी इथे जे पोर्टर आहे ना, या पोर्टलवर काहीतरी बदल करावे. जसं की तुम्ही त्या ऑप्शनला एडिट करू शकता. असं तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकता. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी इथे ई-के-वायसीच केली नाही ना, त्यांना असं वाऱ्यावर सोडू नये. त्यांच्यासाठी सुद्धा इथे निर्णय घ्यावा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय भावना आहेत? त्या कमेंटच्या माध्यमातून इथे नक्की सांगा. तुमचं गाव आणि नाव आम्हाला कमेंट करून नक्की पाठवा. जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की किती लाडक्या बहिणी अजून सुद्धा इथे ई-के-वाय-सी करण्याच्या इथे बाकी आहे. तसं त्यानंतर सरकारने असं सुद्धा इथे निर्णय घेतलेला असू शकतो, की त्यांनी काय केलं, की सगळ्यात पहिले ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी चुकलेली आहे, त्यांच्यासाठी निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांचा असा विचार असू शकतो, की बुवा आपण ज्या लाडक्या बहिणी अजून सुद्धा ई-के-वाय-सी केलीच नाही किंवा ते दिवस-दिवस इथे बसून त्यांनी त्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही. त्यांना खूप सारे प्रॉब्लेम आले होते. त्यानंतर तुमच्यासाठी सरकार सुद्धा इथे निर्णय घेऊ शकतं. हा पुढचं पाऊल सुद्धा सरकारचं असू शकतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं, की जर सरकारने असं केलं नाही, तर आपल्याला सरकारकडे ही जी बातमी आहे ना, ही पोहोचवावी लागेल. आपल्याला काय करावं लागेल, की जे महिला आणि बालविकास असतं, या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला तिथे अर्ज करायचा आहे, की बुवा अशी-अशी आमची समस्या आहे. आमच्या समस्येचं इथं तुम्ही निराकरण करा आणि जेणेकरून तुम्ही जर तिथं अर्ज दिला, तर जे अर्ज असतो ना, तो सरकार जे अधिकारी असतात, हे अधिकारी ते अर्ज वरती पाठवतात, नेत्यांकडे पाठवतात आणि ते नेत्यांद्वारे ते मंत्र्यांपर्यंत इथे जाऊ शकतात. त्यामुळे हा सुद्धा एक आपल्याला मार्ग अवलंबायचा आहे. तर तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे नक्की सांगा. आणि जर अजून सुद्धा तुमची ई-के-वाय-सी झाली नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, की हे जे पाऊल आहे ना, हे तुम्हाला आता उचलावंच लागेल. कारण की याच्याशिवाय तुम्हाला इथे पर्याय नाही. जर तुम्हाला असं नसेल करायचं, तर तुम्हाला 2 जूनपर्यंत इथे वाट बघावी लागणार आहे. कारण की 2 जून नंतर आपल्याला सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा ई-के-वाय-सीचं जे ऑप्शन असतं ना, हे खुलं होतं. जर आपण दरवर्षी जर आपण ई-के-वाय-सी केली नाही, तर आपल्याला जो योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे बंद होणार आहे. कारण की बघा, जसं आपण दरवर्षी आपल्याला बँकेत जाऊन तिथे सुद्धा के-वाय-सी करणे गरजेचं आहे. तरच आपलं अकाउंट जे आहे ना, ते चालू राहतं. नाहीतर जे आपलं अकाउंट आहे ते ब्लॉक होतं. तसंच आता या योजनेत सुद्धा सरकारने केलेलं आहे. जर तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे, हा दरवर्षी जर पाहिजे असेल, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं इथे बंधनकारक आहे. तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.